अतुलजी, तुमच्या खांद्याला खांदा लावून विरोधकाचं काम करणारे आणि त्याचबरोबर इतक्या महत्त्वाच्या विषयावरती त्यांनी केलेलं हे वक्तव्य आणि त्यानंतर झालेला हा सगळा प्रकार, तुम्ही एक मित्रपक्ष आणि त्यातले नेते म्हणून तुम्हाला हे सगळं पटलं का? त्यांचं बोलणं योग्य होतं का चूक होतं? काय म्हणाल? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत कोणी मित्र नाही, कोणी काही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जर अशी कोणी माहिती त्यांना दिली असेल किंवा अशी कुठून लिखित माहिती त्यांनी जर वाचली असेल तर त्याला जोड्याने मारलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना अशा पद्धतीनं कोणी काही करेल अशी कोणाची अवकात नव्हती, कधी राहणारी नाही, कधी असणारी नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा निषेध करतो या गोष्टीचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत कुठली गोष्ट. पण उद्या जर भाजपने किंवा सत्ताधाऱ्यांनी आंदोलन केलं तर तुम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहाल या आंदोलनामध्ये, या विषयावर ना? पहिले त्या आंदोलनामध्ये ज्यांनी कुणी हे लिहिलं असेल, जी कोणती जमात असेल जी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ महाराजांच्या बाबतीमध्ये काही काही लिहित असते, त्यांना जोड्याने आणलं पाहिजे. त्यांच्या विरोधात पहिले आंदोलन केलं पाहिजे. सगळ्या आंदोलनात आम्ही सोबत राहणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज नाही. अतुलजी, पण तुमचे सहकारी नाना पटोले, तुमचे आमदार तिथे बसलेले दिसतात, त्यांनी कुठलाही निषेध तेव्हा केलेला दिसत नाहीये. त्यावेळेस सभागृहाचं कामकाज सुरू होतं, ते स्वतः माफी मागायला तयार झाले होते. मग तिथे काय बोलणार आहे? पण आम्ही त्याच्या समर्थनात नाही आहे, अजिबात नाही. ज्यांनी कोणी लिहिलं असेल असं, त्यांनी कुठून वाचलं असेल तर ते समोर आणलं पाहिजे. ज्यांनी लिहिलं असेल त्यांना जोड्याने मारलं पाहिजे.